PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी, छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ॲडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। राज्य परिवहन महामंडळात विविध विभागात काम करणाऱ्या अनेक कामगारांना महामंडळाने एकाच वेळी बडतर्फ केलं आहे। यातील काहींना पुन्हा कामावर रुजू करून घेतलं तर काहींना जाणीवपूर्वक नोकरीवर घेण्यात आलेलं नाही। यासह इतर मागण्यांकरता 1 मे पासून बडतर्फ कर्मचारी राजू लुंगे, प्रवीण मानकर, जितेंद्र राऊत यांनी बस स्थानकासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बेमुदत उपोषण सुरू केलं होतं। परंतु आश्वासनानंतरही त्याची फलश्रुती झाली नसल्यानं येत्या संविधान दिनी 26 नोव्हेंबर रोजी अकोला विभाग नियंत्रक यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याची माहिती ST वर्कर्स काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव नंदकुमार कांबळे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली। या संदर्भात त्यांनी व्यवस्थापकीय संचालक मुंबई, मुख्य सुरक्षा दक्षता अधिकारी मुंबई आणि विभागीय नियंत्रक अकोला यांना कळवलेलं आहे। अकोला ST विभागातून बडतर्फ करण्यात आलेल्या 62 लोकांचे अपील लावण्यात आले होते। त्यापैकी केवळ 22 लोकांचे अपील मंजूर करून कामावर रुजू करण्यात आलं। त्याचबरोबर 40 कामगारांचे प्रथम अपील नामंजूर करून त्यांच्यावर हेतुपुरस्सरपणे अन्याय करण्यात आला असल्याचा आरोप नंदकुमार कांबळे यांनी केला आहे। आज पत्रकार परिषद घेण्याच्या पाठीमागचा मेन उद्देश मुर्तुजापूर या ठिकाणी ही पत्रकार परिषद आम्ही अकोल्याला घेऊ शकलो असतो, पण हा विषय मुर्तुजापूर आगारातला जास्त आणि अकोट आगारातला आहे, त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी हे ठिकाण निवडलं। माझी विनंती अशी आहे की आम्ही 1 मे 2025 रोजी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ मुर्तुजापूर बसस्थानकासमोर 4 दिवसाचं आमरण उपोषण केलेलं होतं। ही पार्श्वभूमी आहे। याच्यामध्ये आम्हाला 67 लोकांना न्याय मागायचा होता आणि या न्यायाच्या वेळी माननीय प्रादेशिक व्यवस्थापक गमने साहेब आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकारी श्री डोंगरे साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासित केलं की आम्ही येत्या 15 दिवसामध्ये तुमचे जे प्रश्न आहेत ते निकाली काढू। याच्यावर साहेब आज ऑक्टोबर महिना गेला, नोव्हेंबर महिना आलेला आहे आणि मी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी 25 तारखेला मुंबई या ठिकाणी माननीय आपल्या राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांना यांच्या ऑफिसमध्ये पत्र दिलं आहे की अकोला विभागातील लोकांना जर न्याय नाही भेटला तर मी संविधान दिनी 26 नोव्हेंबर या दिवशी आत्मदहन अकोला विभागाच्या समोर करेल। नेमका अकोला विभागातल्या लोकांना कुठला न्याय हवा? सर, या ठिकाणी ज्या 67 केसेस अशा आहेत प्रलंबित होत्या ते 18 महिने, त्याचा पहिला मुद्दा असा आपण समजून घेतला पाहिजे की 6 महिन्याच्या जास्त ती केस पेंडिंग असलीच नाही पाहिजे, कुठली कोणताही वाहक असू द्या। मी जितेंद्र राऊत म्हणूनच आपल्या जवळचे आहे बा असं नको व्हायला। नेमकं काय अन्याय झाला या लोकांना? बडतर्फ केलं होतं आणि या बडतर्फ लोकांना कामावर पुनर्घ्यावं आपण या मागणीसाठी आम्ही ते आमरण उपोषण केलेलं होतं। त्या ठिकाणी आम्हाला प्रशासनाच्या वतीनं लेखी आश्वासन देण्यात आलं, त्याचे एव्हिडन्स पण आमच्याकडे आहेत, पुरावे आम्ही सादर करू। त्याच्यामध्ये त्यांनी दिलं की येत्या 15 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला याच्यावर सखोल चौकशी करू, आम्ही या कामगारांना न्याय देऊ। पण आमच्यासोबत अशी गोष्ट झालेली नाही आहे। त्यामध्ये आपल्याकडे आता खरीपाचा हंगाम लागला, पूर परिस्थिती आली, प्रशासनाने सांगितलं की आता पूर परिस्थिती आहे, आपण याच्यावर पुढल्या महिन्यामध्ये विचार करू। तर वरिष्ठ जे सुरक्षा अधिकारी आहेत अकोल्याचे धम्मरत्न डोंगरे साहेब यांनी त्यांचा टोटली अहवाल या 67 लोकांचा मुंबईच्या माननीय उपाध्यक्ष यांच्याकडे सादर केलेला आहे, त्यांच्या टेबलवर आहे। आज रोजी जर त्यांनी ठरवलं की उद्याच्या तारखेमध्ये या लोकांना आपण कामगिरीवर घ्यायचं तर ते एका दिवसामध्ये एवढ्या लोकांना घेऊ शकतात। संविधान दिनी काय पुढील काय? जी सर, संविधान दिवशी मी असा निवडलेला आहे की आपल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि ती समिती यांनी 1949 या रोजी सर्वप्रथम भारताचं संविधान आपल्याकडे त्यांनी भारताला दिलं। तर त्या दिवशी आपल्याला जे आपले अधिकार आहे, मूळ अधिकार, फर्स्ट इंडियन आणि लास्ट इंडियन, या अधिकाराच्या दिवशी जर आम्हाला आमच्या आताही 78 वर्षानंतर असा संघर्ष करावा लागत असेल तर तो दिवस आमच्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे, म्हणून मी तो दिवस निवडलेला आहे। आणि त्या दिवशी माझ्या बांधवांना जर कर्मचारी यांना न्याय भेटत नसेल, माझा जर एखाद्याचा आत्मदहन झाल्यानंतर या प्रशासनाला जाग येत असेल तर असा म्हणून मी तो दिवस निवडलेला आहे। राज्य परिवहन अकोला विभागाचे नियंत्रण विलास राठोड हे मनमानी कारभार करीत असून त्यांच्या गलथान कारभारामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। उर्वरित 40 कामगारांचे प्रथम अपील सक्षम अधिकाऱ्यांमार्फत
पुनरावलोकन करून राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा। उपोषणानंतर विभाग नियंत्रक विलास राठोड यांची सखोल चौकशी करून वरिष्ठ सुरक्षा आणि दक्षता अधिकारी अकोला यांनी आपला संपूर्ण अहवाल राज्य परिवहन मध्यवर्ती कार्यालय मुंबईला पाठवला असून त्यावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। आणि विशेष म्हणजे विलास राठोड यांनी अधिकाराचा दुरुपयोग करून कोणत्याही राज्य परिवहन कर्मचारी अधिकारी तत्सम कर्मचारी यांच्या नियमबाह्य करून लाखो रुपयाचा पुन्हा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोपही कांबळे यांनी केला आहे। अशा भ्रष्टाचारी अधिकारी तात्काळ अधिकारावरून काढून टाकावं आणि त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू करावं, अन्यथा 26 नोव्हेंबर रोजी आत्मदहन करणार असल्याचं संघटनेचे प्रदेश संघटक सचिव नंदकुमार कांबळे यांनी सांगितलं। यामुळे बिघडणारे कायदा आणि सुव्यवस्था याची सर्व जबाबदारी ही राज्य परिवहन प्रशासन मध्यवर्ती कार्यालय मुंबई व राज्य परिवहन विभागीय कार्यालय यांची राहील, असंही ते म्हणाले। पत्रकार परिषदेला कार्याध्यक्ष चंद्रकांत काकडे, प्रदेश संघटक सचिव नंदकुमार कांबळे, जितेंद्र राऊत, शकील खान हे उपस्थित होते। जन्मदाय न्यूज करता संजय उमग यांची रिपोर्ट, अकोला। मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।